हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करणार आहे आज संध्याकाळपासून मस्त आता इथे बनवत आहे मी चहा पिऊन मस्त फ्रेश होत आणि चहा पिल्यानंतर मग बाकीचं तयारी करणार. तर इथे आम्ही चहा पितो आणि हा स्वराची याला चहा नाही दिला तर मग कसं होणार असं. तर तो पण पितो. आता त्यानंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी करते. आजच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मी शेवग्याची भाजी. तर शेवग्याला इथे शेंगा अशा कट करून घेते. त्यानंतर कट करून झाल्यानंतर त्या कढईमध्ये टाकून त्यावरती थोडं तेल मीठ टाकल्यानंतर खूप छान परतून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी टाकून त्या थोडा वेळ शिजू द्यायचं. तर अशा जर शेंगाची भाजी बनवली तर खूप छान टेस्टी लागते. तर अशा प्रकारे त्यामध्ये थोडं पाणी टाकून अशा शिजवून घेतलेल्या वाफेवरती वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग भाजी बनवायची. खूप टेस्टी भाजी लागते. आणि त्यानंतर आता इथे मसाला प्रिपेअर करून घेतलेला आहे. तर बघा इथं किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे. त्यामध्ये थोडं कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, गरम मसाला वगैरे टाकलात आणि मस्त मसाला बनवून घेतल्यानंतर चपात्या बनवते. तर चपात्या बनवताना अशा फोल्डच्या चपात्या बनवण्यात खूप छान मऊ चपात्या बनतात. तर बघूत. आणि त्यानंतर आता बघा इथे छान अशी भाजी रेडी आहेत. तर बघा किती छान रस्सा, किती छान तरी दिसते त्यावरती आलेली, छान असं भाजी बनवून झाली आहे. आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर लगेच आपण भांडी वगैरे धुवून घ्यायची. भांडी आता स्वयंपाकात जेवायच्या अगोदर भांडी धुवून घेतल्यानंतर जेवण झाल्यानंतर कंटाळा येतो भांडी धुवायला ना, त्यामुळं मग अगोदरच धुवून घेतल्यानंतर जास्त भांडी पडत नाही. तर त्यामुळं इथे मी भांडी वगैरे धुवून घेत आहे की जेणेकरून नंतर कंटाळा येणार नाही आणि थोडीच भांडी राहतात, मग काय वाटत नाही जास्त भांडी धुवायला. तर इथे असं भांडी धुवून घेत आहे. आणि खरंच कसं आता सुरुवातच केलेली आहे ब्लॉगिंग बनवायला, तर नवीन नवीन जरा ऑकवर्ड वाटतं आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. थोड्या दिवसांनी शिकून जाईल. त्यामुळे सुरुवात केली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हळूहळू माहिती होत जाईल. तर कसं करायचं, एडिटिंग वगैरे कशी करायची. तर इथे छान असं जेवण रेडी आहेत. तर आम्ही जेवण करतो आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.